जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंड ही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या पेट्रोल पंपावर नागेश चव्हाण या तरुणावर हल्ला करण्यात आलाय। नागेशचा मेहुणा शकील खान याने कौटुंबिक वादातून कॅब नंबर 5च्या पेट्रोल पंपावर हा हल्ला केलाय। नागेश हा पेट्रोल पंपावर काम करतो। ड्युटी संपवून नागेश हा घरी निघाला होता। त्याच वेळेस त्याचा मेहुणा शकील हा अरबाज खान या आपल्या साथीदार अरबाज खान सोबत आला आणि त्यानं सोबत आणलेला चाकू नागेशच्या पोटात खुपसला। दरम्यान या हल्ल्यानंतर नागेशला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलाय। या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। काल इथल्या पेट्रोल पंपावर काम करणारा जो नागेश चव्हाण नावाचा फिर्यादी आहे, त्यांनी त्यातल्या आरोपी जे आहेत त्यांच्या बहिणीशी प्रेमविवाह केलेला आहे आणि त्यांचं पहिलं लग्न झालेलं असताना त्यांनी त्यांच्या आरोपी यांच्या बहिणीशी लग्न केले। या गोष्टीचं मनात राग धरून त्यांनी चाकूने त्यांच्यावर वार केलेले आहेत। त्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून आम्ही भारतीय न्याय संहिता कलम 109 प्रमाणे गुन्हा व इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सर, यापूर्वी त्यांचे वादविवाद काय झाले होते का किंवा त्यांचा आंतरजातीय विवाहाला काही विरोध होता? ह्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे। प्राथमिक माहिती मिळते की फिर्यादी यांचं पहिलं लग्न झालेलं असताना त्यांनी घटस्फोट घेऊन त्यांनी आरोपीच्या बहिणीशी दुसऱ्याला प्रेमविवाह केलेला आहे। ह्या गोष्टीच्याच रागातून ही घटना घडलेली आहे। यामध्ये आरोपी किती आहेत, त्यांची नावं काय निश्चित? सध्या याच्यामध्ये 3 आरोपी आहे अशी माहिती मिळालेली आहे आणि त्यातले 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। बाकी तपास चालू आहे। त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आरोपीची? यातला जो एक आरोपी आहे शकील शेख, त्याच्यावर एक पूर्वीचा 2023चा एक गुन्हा दाखल आहे। अजून आम्ही त्याचे अभिलेख पडताळून त्याच्यावर त्याप्रमाणे कारवाई करत आहोत। प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे, न्यूज टेक मराठी, उल्हासनगर।